एखाद्याला जर का आता आयबीडी डायग्नोसिस झाला तर सर्वात पहिला क्वेश्चन असतो की काय ट्रीटमेंट करायचं आणि माझा आजार 100% बरा होतो का? ह्या दोन गोष्टीबद्दल तुम्ही काय समजून सांगता पेशंटला? सो याच्यात दोन भाग झालेत आपले, की अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रोन्स डिसीज दोन्हींचीही थोडीफार ट्रीटमेंट ओव्हरलॅप आहे, पण बरेचसे पुढचे ट्रीटमेंट मध्ये व्हेरियन्स आहेत. तर अल्सरेटिव्ह कोलायटिसची जर गोष्ट झाली तर हा आजार खूप चांगल्या प्रकारे ट्रीट केला जाऊ शकतो आणि याच्यात क्युरेबल हा एक शब्द आपण वापरत नाही, कारण इम्युनिटीमधले डिस्टर्बन्स असल्या कारणाने हे आजार लॉंग टर्म क्रॉनिक आजार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला जास्त औषधांची गरज पडते, कारण कोलायटिसला कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे. इन्फ्लेमेशनमध्ये कंट्रोलला आणण्यासाठी वेगवेगळे औषधं अवेलेबल आहेत. त्यांनी कंट्रोल केलं की त्याच्यानंतर मेंटेनन्स डोस असतात. तर याच्यामध्ये जसं तुम्ही उदाहरण दिलं ऑटो इम्युनसाठी, तर उदाहरण मी याच्यात हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीसचं देतो. कारण काय, हाय ब्लड प्रेशर डायबिटीस हे क्रॉनिक आजार आहेत, लाईफ लॉंगच आहेत. त्याच्यामध्ये थोडा लाईफस्टाईलचा भाग आलाच आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण औषधं रेग्युलरली घेतलं, पथ्य चांगलं पाळलं तर अगदी कंट्रोलमध्ये ठेवता येणारे आजार आहे. सेम वे कोलायटिस एकदम कंट्रोलमध्ये ठेवता येणारा आजार आहे, पण तिथे औषधांची गरज पडते, लॉंग टर्म पडते. त्यामुळे ट्रीटमेंट फेज आणि मेंटेनन्स फेज असे दोन ट्रीटमेंटचे भाग असतात. ट्रीटमेंट फेजमध्ये जरा जास्त औषधं असतात, कारण आपल्याला ती सूज पूर्ण सेटल करायची असते, पण ती सूज पुन्हा वाढू नये, फ्लेअरअप होऊ नये म्हणून मेंटेनन्सचे जे औषधं असतात ते आपल्याला कायम घ्यावे लागतात. आपला प्रयत्न असाच असतो की अगदी मिनिमम मेडिसिन्स पेशंटला आपल्याला मेंटेन करायचा असतो, तोच प्रयत्न असतो. पण अगदी मिनिमम जरी म्हटलं, पूर्ण औषधं थांबवणं कधीच ॲडवायझेबल नसतं. एकदा आयबीडी का डायग्नोसिस झालं त्याच्यामध्ये गोळ्या औषध देण्याची गरज लागते, लॉंग टर्म लागते म्हणून सांगितलं तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली आयबीडी कम्प्लीट क्युअर होत नाही, वॅक्सिंग मॅनिंग असतो. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला आलेला आहात, खूप इन्फ्लमेशन घेऊन आलेले आहेत, गोळ्या औषध देऊन तुम्हाला नॉर्मलाइज करता येतं आणि मेंटेनन्ससाठी खूप दिवसापर्यंत तुम्हाला गोळ्या घ्यायची गरज पडते. हे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. सर, असं एक बघण्यात येतं की आयबीडीचा ज्या वेळेला गोळ्या घ्यायला चालू होतो त्यांची एक अपेक्षा असतो की माझी आता हे 2 महिन्याची गोळ्या घेतल्या की पूर्ण नॉर्मल होऊन जावं, जे इन्फेक्शनमध्ये आपण करतो. 2-3 महिने झाल्यानंतर त्यांना एक फील येतो की आपले ट्रीटमेंट तर चालूच आहे, रोज गोळ्या औषध घेतोय, थांबणार कुठे डॉक्टर आपल्याला सांगत नाही, असं म्हणून काही अल्टरनेटिव्ह मेडिसिनकडे जातात आणि हे करून आणखीन काही दिवसानंतर फ्लेअरअप घेऊन येतात. ह्याच्याबद्दल तुमचा अनुभव काय आणि हे करणं योग्य आहे का योग्य नाही, याच्याबद्दल थोडंफार समजून सांगू शकता का? सो आयबीडीची ट्रीटमेंट ही लॉंग टर्म आहे हे खरं. ह्या पेशंटला पहिल्याच व्हिजिटमध्ये डायग्नोसिस झालं की आपण सांगतोच आणि सांगणं गरजेचंही असतं, कारण एकदा आयबीडीची ट्रीटमेंटने कंट्रोलमध्ये आलेलं जी सूज आहे, आजार आहे, हा ट्रीटमेंट थांबवल्यानंतर पुन्हा फ्लेअरअप होऊन जास्त वाढला, याच्या खूप उदाहरणं आपण बघितलेली आहेत. ठीक आहे, याचाच भाग झाला की जर ॲलोपॅथीमध्ये आता तुमच्याकडे क्युअर नाही आहे तर मग आम्ही अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट काहीही असो, आणि सगळ्या पॅथी चांगल्या आहेत, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, काय युनानी, व्हॉटएव्हर, याला जाऊन बघतो, नॅचरोपॅथी करून बघतो. युजली आपण रेकमेंड करत नाही, कारण याच्यामध्ये जे इम्युनिटीचे डिस्टर्बन्सने होणारे जे काही प्रकार आहे हे त्याच्यामध्ये फिक्स करण्याचे उदाहरणं नाही आहेत. पेशंट जातात, 6 महिने ट्राय करतात, 3 महिने ट्राय करतात आणि त्याच्यानंतर पुन्हा वर्स होऊन येतात. आता आले तरी आपल्याकडे ॲलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट आहे, आपण ट्रीटमेंट करतो. अगदीच वर्स असेल तर सर्जरी वगैरेही होऊ शकते, पण युजली अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट घेऊ नये. अगदीच विश्वास असेल तर ते आपल्या हाताबाहेरची गोष्ट आहे, पेशंटची चॉईस आहे. तिथे काही आपण त्यांना काही अगदीच करू नकाच असं म्हणत नाही. दे कॅन ट्राय इट, इफ दॅट वर्क्स व्हेरी गुड, नसेल तर आम्ही आहोतच असंही ॲटिट्यूड ठेवावा लागतो. पण ट्रीटमेंट आयबीडीची आता खूप चांगल्या प्रकारे व्हायला चालू झालेली आहे. आपल्याकडे औषधं गोळ्यांमध्ये इतके मागच्या 10-15 वर्षांमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे की आयबीडी खूप छान कंट्रोलमध्ये ठेवता येतो. क्युअर नाही आहे हेही खरं, मे बी पुढे अजून आपल्याकडे रिसर्च आलं तर कुठे क्युअर होईल, पण जसं इम्युनिटीचे डिस्टर्बन्सच्या आजारांबद्दल आपण बोललो
त्यांच्यामध्ये कुठल्याही ऑटो इम्युन कंडिशनमध्ये की क्युअर सापडलं, रामबाण इलाज सापडला असं नाही. याच्यामध्ये आपण हे आजार कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. त्याच्यासाठी खूप इफेक्टिव्ह मेडिसिन्स आहेत, गोळ्या आहेत, इंजेक्शन्स आहेत, काही सलाईनमधून देणं, काही आपण इन्सुलिनसारखं घेणं, असे बरेचसे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. आणि ह्याने पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ आपण नक्की नॉर्मलाइज करू शकतो, हेही तेवढं खरं. ओके, म्हणजे अल्टरनेटिव्ह मेडिसिन घेणं योग्य नाही असं म्हणता येईल, कारण रिसर्च बेस्ड हे एक नवीन आजार आहे. हा काही जुना आजार नाहीये, हा खूप नवीन आजार आहे. आपणाला वेस्टर्न लाईफस्टाईलमुळे आपणाला एक ब्लेसिंग म्हणून भेटला जर का असा आजार आहे हा. तर त्यामुळे ह्या आजाराचा रिसर्च बेस्ड जे काही योग्य ट्रीटमेंट चालू आहे तोच करायला पाहिजे. अननेसरी काहीतरी ट्रीटमेंट करून आणखीन फ्लेअरअप करणं योग्य नाही असं म्हणता येईल. सर, आता जर का तो तुमच्याकडे एखादा पेशंट घेऊन आलेले आहेत, अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रॉन्स डायग्नोज झालेला आहे, त्या पेशंटमध्ये ट्रीटमेंट मोडॅलिटीमध्ये काय ऑप्शन अवेलेबल असतात थोडक्यामध्ये सांगसाल का सर? हो, तर जसं मी आता म्हणालोच की आपल्याकडे गोळ्या आहेत, तर गोळ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. तर सुरुवातीला सूज जास्त असेल तर स्टेरॉइड्स म्हणून हा खूप एज ओल्ड असं एक औषध आपल्याकडे आहे, विच इज स्टील व्हेरी इफेक्टिव्ह इन IBD. क्रोन्स असो, कोलायटिस असो, दोन्ही याच्यामध्ये खूप इफेक्टिव्ह आहे. आणि त्याचेही दोन प्रकार आहेत, एक सॉफ्ट ब्युडेसोनाइड म्हणून मेडिसिन आहे, दुसरं प्रेडनिसोलोन म्हणून जरा स्ट्रॉंगेस्ट स्टेरॉइड आहे. आणि दोन्हीही इफेक्टिव्ह आहे. सिव्हिअरिटीनुसार आपण चूज करतो. प्रेडनिसोलोन जास्त सिव्हिअर केसेसमध्ये वापरलं जातं. ब्युडेसोनाइडचे साईड इफेक्ट्स अगदीच कमी आहेत, प्रेडनिसोलोनचे जरा साईड इफेक्ट आहेत, म्हणून सुरुवातीला अगदी शॉर्ट टर्ममध्ये आपण ते वापरतो. लॉंग टर्म ते वापरणं ॲडवायझेबल नाही आहे. ज्यावेळेस स्टेरॉइडची पुन्हा पुन्हा आपल्याला गरज पडते त्यावेळेस आपल्याला दुसरे स्टेरॉइड स्पेरिंग एजंट्स, म्हणजे स्टेरॉइड्स वापरावे न लागो म्हणून जे बाकीचे मेडिसिन्स आहेत जे लॉंगर टर्म वापरू शकतो आणि लॉंगर टर्म त्यांची रिस्क कमी आहे ओव्हरऑल, असे औषधं अवेलेबल आहेत. तर त्याच्यामध्ये इम्युनोमॉड्युलेटर्स म्हणून ग्रुप ऑफ मेडिसिन्स आहे, एझोथायप्रिन, मर्कॅप्टोप्युरिन, मेथोट्रेक्सेट वगैरे. आणि बायोलॉजिक्स म्हणून नवीन जे इंजेक्शन्सचा एक ग्रुप आलेला आहे तो आहे, ज्याच्यात इन्फ्लिक्सिमॅब, वेडेलिझुमॅब, उस्टेकिनुमॅब हे वेगवेगळे औषधं अवेलेबल आहेत, ज्याने आपल्याला कोलायटिस छान कंट्रोलमध्येही आणता येतो आणि मेंटेनन्समध्ये आपल्याला ते कंट्रोलमध्ये ठेवता येतं. ओके, एखादा पेशंट IBDचा तुम्ही मेडिसिन आता बरं करू शकत नाही, तुम्ही सर्जरीला जायला पाहिजे, हे कधी तुम्ही सांगता? सो हे डिपेंड्स होतं. आता परत अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये अगदी कोलायटिस कंट्रोल होतच नाही आहे की तुम्ही इंजेक्शन्स दिलेत, बाकीचेही मेडिसिन दिले, कोलायटिस कंट्रोलमध्ये येतच नाही आहे. तिथे सर्जरी वुड बी द ऑप्शन. तिथे ॲट द एंड आपण सर्जरी घेतो, सुरुवातीला सर्जरी घेत नाही. फेल्ड मेडिकल ट्रीटमेंट इज लास्ट ऑप्शन सर्जरी. तसं पण जर तुम्ही क्रोन्स म्हणालात तर क्रोन्समधले काही कॉम्प्लिकेशन अगदी सुरुवातीला दिसू शकतात की त्याच्यामध्ये एक पेरिएनल फिस्टुला, म्हणजे मागे आपला जे काही गुदद्वार आहे त्याच्या इथं फिस्टुला होणं, त्याच्यामध्ये पहिलं सर्जरीला जातो आपण की तिथे फिस्टुला आणि ॲप्सेस जे काही फॉर्म झालंय, इन्फेक्शन झालंय, ते इन्फेक्शन पहिलं कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही क्रोन्सची ट्रीटमेंट चालूच करू शकत नाही. तिथे सर्जरी पहिलं ऑप्शन आहे. त्यामुळे पेशंटचं प्रेझेंटेशन काय आहे, आजार काय आहे, आजाराची एक्सटेंट काय आहे, याच्यावर आपण ठरवतो की कधी आपल्याला सर्जरीची गरज पडेल. एक कॉमन जर आतड्यांमध्येच फक्त क्रोन्स डिसीज आहे मग त्याला मेडिकल ट्रीटमेंट इज डेफिनेटली द फर्स्ट वन. पण जर तिथे स्ट्रिक्चरिंग आहे की अगदीच नॅरो झालेली आहे आपल्या आतड्यांची लुमेन, आतड्यांची जे काही विड्थ आहे ती कमी झालेली आहे, तिथून फूड पास व्हायला, स्टूल्स पास व्हायला त्रास होतोय, तिथे सर्जरीची गरज लवकर पडते. पण जर फक्त इन्फ्लेमेशन आहे त्याच्यामुळे नॅरोईंग झालंय तर इन्फ्लेमेशन सूज पहिलं कमी करणं गरजेचं आहे. ती कमी केली की ते नॅरोईंग आपोआप उघडते, तिथे मेडिकल ट्रीटमेंट आहे. सो सर्जरी कधी, म्हणून म्हणालो सर्जन जवळ असावा, पण त्याला सर्जरी पेशंटला हात लावण्यासाठी जितकं आपल्याला टाळता येईल तेवढं आपण करावं.